मराठी, ते धडक ते धडक. मंत्र आहे हाच एकला, खलपला जो इथे संपला. श्वास आला, आशावी सहारा घेता, तुझा तूच हो रे विधाता. जन्म घेई विजेता, नावे तुला रे यशाची दिशा. धडाकेबाज नेते संजय काका पाटील यांचे विश्वासू सहकारी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व माजी नगराध्यक्ष माननीय बाबासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय बाबासाहेब तात्या पाटील प्रेमी तासगाव. तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळालाय. माजी खासदार संजय काका पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळालंय. अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान झाल्यानंतर संजय काकांनी शेतकऱ्यांना मोठी मदत मिळवून दिली आहे. त्यानुसार 1,500हून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 12.5 कोटी रुपये जमा झालेत. पत्रकार परिषद घेऊन संजय काकांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. या मोठ्या नुकसान भरपाईनंतर शेतकऱ्यांनी सरकारसह संजय काकांचे भरभरून कौतुक केलंय. पीक विमा या नुकसान भरपाईपासून वंचित राहणाऱ्या 1537 शेतकऱ्यांच्या खात्यावर 12,56,00,000 रुपये जमा झाले. तफावत दूर केल्याने व शेतकऱ्यांची फसवणूक कशी होते उघड केल्याने या ठिकाणी या प्रयत्नाला आपल्या यश आलं. मागच्या काळामध्ये मी हा मुद्दा प्रेसमध्ये सुद्धा मांडला आणि तुम्हीही त्याला चांगली प्रसिद्धी दिली की या जवळच्या पर्जन्यमाप केंद्रातून त्या दिवशीचा त्यांनी बंद रिपोर्ट दाखवला, ते बंद होतं असं दाखवलं. येळावीचंही त्यांनी कमी केलं. येळावी तासगाव या बाबतीमध्ये काल परवा दिवशी 2 दिवसामध्ये पैसे जमा झाले. विसापूर सर्कलच्या बाबतीमध्ये सगळ्या तफावती त्याच्यामधल्या शेतकऱ्यांना फसवण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या सगळ्या आयडिया ह्या ओपन केल्या आणि मग दत्ता मामा भरणे यांच्याकडे आम्ही गेलो. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनाही भेटलो. मुख्यमंत्र्यांनी तसे खाली आदेश दिले आणि कलेक्टरांच्याकडून मागच्या आठवड्यामध्ये सूरज मांढरे कृषी आयुक्त यांच्याकडे ते सगळं गेलेलं आहे. विसापूर सर्कल मधली सुद्धा मोठी भरपाई शेतकऱ्यांची तीही मिळणार आहे. आणि हा शेतकऱ्यांना कसं फसवलं जातं या बाबतीमध्ये सगळ्या प्रकारे आम्ही माहिती घेऊन या सगळ्या गोष्टी उघड्या केल्या, दबाव ठेवला आणि या सगळ्या गोष्टीला आपल्याला निश्चितपणाने यश आलं. जिओ मराठी, ते धडक ते धडक.